शाळा बाह्य स्थलांतरित व अनियमित असलेल्या बालकांची विशेष शोध मोहीम. कोविड-19 या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. वाढत्या स्थलांतरामुळे मुले-मुली आणि दिव्यांग मुलांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता आणि पालकांच्या मनातील भीती यामुळे बालमजुरी, बालविवाह वाढत असून मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता 100% बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षण हक्काची पूर्तता करणं ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं सर्वोच्च प्राधान्याची गरज आहे. म्हणून 23 फेब्रुवारी 2021 शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील शाळाबाह्य स्थलांतरित अनियमित असलेल्या बालकांची विशेष शोध मोहीम राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं अन्य विभागांच्या सहकार्यानं राबविण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम दिनांक 1 ते 10 मार्च 2021 या कालावधीत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डायट रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं व्यापक स्वरूपात राबवण्यात येत आहे. प्रत्येक गावात आणि शहरात तसंच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळघर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, चिरेखाणी, चौपदरी रस्त्यांची बांधकामे, मोठ्या इमारतींची बांधकामे, आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागांची देखभाल करण्यासाठी कोकणात स्थलांतरित झालेली कुटुंब, सागरी बोटींवर मासेमारी करण्यासाठीच्या कामगारांच्या बंदरावरील झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवरील तसंच रेल्वेमध्ये फिरणारी मुले, अन्य वस्तू विकणारी तसंच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंब, भटक्या जमाती, तेंदूपत्ता वेचणारी, विड्या वळणारी, या विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यावरील आणि जंगलातील वास्तव्य असलेल्या पालकांची बालकं, मागास, अल्पसंख्याक गटातील वस्तीतील मुले यांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रभेटी, गृहभेटी आणि कुटुंब सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. यासाठी 3 ते 6 वयोगटातील बालकांचा शोध महिला व बाल विकास विभाग, 6 ते 14 वयोगटातील बालकांचा शोध प्राथमिक शिक्षण विभाग आणि 14 ते 18 वयोगटातील बालकांचा शोध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. या शोध मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा, सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामकृती दल, स्वयंसेवक, बालरक्षक, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि सिनेकलावंत इत्यादींनी दिनांक 1 ते 10 मार्च या कालावधीतील विशेष शोध मोहिमेत सक्रिय सहभाग दर्शवून शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्याच्या व्यापक सामाजिक कार्याला अधिक सक्षम करावं असं आवाहन माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय प्राचार्य व समता विभाग डायट, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, महिला व बालविकास अधिकारी, माननीय गट शिक्षणाधिकारी सर्व विभाग, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. चला तर मग शाळाबाह्य मुले शोधूया, बंधुतेला हात देऊया आणि शिक्षण विभागाला साथ देऊया. चला तर मग शाळाबाह्य मुले शोधूया, बंधुतेला हात देऊया आणि शिक्षण विभागाला साथ देऊया. सवेरे सवेरे यारों से मिलने पंठन के निकले, सवेरे सवेरे यारों से मिलने
दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके